सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 दिवसापूर्वीच अवकाळी पाऊस झालाय, तर मागील 2 दिवस ढगाळ वातावरण असून दुपारच्या वेळी उन्हाचा पारा 40 अंशावर गेलाय। या लहरी वातावरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे। पुढील 15 दिवसात काढणीला आलेला आंबा गळून पडत असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, तर काजू पिकाला सुद्धा या लहरी पावसाचा फटका बसला। यामुळे बागायतदारांकडून नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे होत आहे। जो म्हणजे उष्णतेमुळे आणि या ढगाळ वातावरणामुळे जो काजू जो पिकाला म्हणजे फलधारणा आली होती ती सुद्धा गळून गेला। आंबा जो उष्णतेमुळे आंबा थोडाफार होता, यंदा उत्पन्न म्हणजे झाडं चांगल्या प्रकारे मोहर आला होता, पण ती त्याप्रमाणे फलधारणा झाली नाही। पण जी होती फलधारणा ती सुद्धा उष्णतेने या ढगाळ वातावरणामुळे ती गळून गेलेली आहे। त्यामुळे शेतकरी कोकणातला गोविरीतला म्हणा टोटली अडचणी नाही, कारण त्या शेतकऱ्याचे आंबा आणि काजू ह्याच्यावर पुऱ्या वर्षाचा जीवनाचा प्रश्न असतो। त्यामुळे यंदाची परिस्थिती एकदम टोटली लॉस कंडिशनमध्ये शेतकरी आहे। त्यामुळे राज्य सरकारने याचा जास्तीत जास्त विचार करून शेतकऱ्याला मदत करावी, नाहीतर शेतकरी टोटली अडचणी आहे याचा राज्य सरकारने पूर्णपणे विचार करावा। आणि प्रत्यक्षात येऊन त्यांनी पाहणी सुद्धा केली त्यांच्या अधिकाऱ्यांनी, कोणी तरी चालायचं काय वस्तुस्थिती झाडावर आहे ती। काजूचा आंब्यासाठी तर काही उपयोग हे नाही, कारण संपूर्ण पहिला काढणीला आंबे आले तो फटकाच बसला, काही म्हणजे काहीच नाही। काजूला सुद्धा आता उष्णता तर भरपूर वाढलेली आहे, सर्व करपूनच जातं, मोहर सुद्धा राहत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। किती उत्पादन झालं असेल सिंधुदुर्ग जिल्हा आंब्याचं, आणि यावर्षी की प्रमाण कमी होतं की जास्त होतं आंब्याचं? आंबा यावर्षी चांगल्या पद्धतीत होता। आता तुम्ही स्वतः बघितला हा काय इथे पडलेला आहे, नुसतं सर्व खच पडलेला आहे आंब्याचा, त्यामुळे शेतकरी एकदम चिंतितच आहेत। काजूच्या बाबतीत काय दर आहे आता? काजूच्या बाबतीत आता 175 रुपये जो दर होता तो आता 15 दिवसात 150 आणि 155 आणून टेपला। आम्ही आता शेतकऱ्यांनी काय करायचं, आता हे आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे शेतकऱ्यांची। सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे हे नुकसान भरपाई म्हणजे काय काजू नाही आंबा नाही, मग सरकारकडे आम्ही आता ठाण मांडून मागणी करणार, बा आम्हाला त्याचं म्हणजे काहीतरी मोबदला म्हणून द्यायलाच पाहिजे सरकारने, नाहीतर जगणं मुश्किल झालेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं। तरी अंदाजे तुमचं किती नुकसान झालं? आमचं आता नाही म्हटलं तरी आंब्याचं 3-3.5 लाख रुपये आणि ह्या काजूत जवळजवळ 2 ते 2.5 लाख रुपये गेले।